नमस्कार, मी पूनम युवराज खोळे। आज आपण खोळे स्टडी पॅटर्न या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक, स्त्रियांचा उद्धारकर्ता, आधुनिक भारताचे पहिले समाजक्रांतिकारक, आद्य दलितोद्धारक, स्त्री शिक्षणाला डोहा फोडणारा पुरुष, खऱ्या लोकशिक्षणाचा शिल्पकार, पतितांचा पालनहार, आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक, अग्रदूत, महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा काढणारे समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत। महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिबा गोविंदराव फुले आहे। ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 साली खानवाडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथे झाला आहे। गावाकडे ज्योतिबाची यात्रा भरायची। त्याच दिवशी ज्योतिबा फुले यांचा जन्म झाल्यामुळे ज्योतिबा हे नाव ठेवण्यात आले। ज्योतिबा फुले यांच्या आजोबांचे नाव शेरीबा गोरे आहे। आजीचे नाव रत्नाबाई शेरीबा गोरे। शेरीबा यांना राणोजी, कृष्णा व गोविंदराव असे 3 मुले होते। ज्योतिबा फुले यांच्या वडिलांचे संपूर्ण नाव गोविंदराव शेरीबा फुले व आईचे नाव चिमणाबाई गोविंदराव फुले होते। गोविंदराव फुले यांना राजाराम व ज्योतिबा असे 2 मुले होते। ज्योतिबा फुले यांच्या भावाचे नाव राजाराम गोविंदराव फुले आहे। ज्योतिबा फुले यांच्या पत्नीचे नाव सावित्रीबाई ज्योतिबा फुले आहे। तसेच दत्तक मुलगा याचे नाव यशवंत ज्योतिबा फुले आहे। ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कटगुण हे आहे। ज्योतिबा फुले यांचे पंजोबा हे कटकुण गावाचे चौगुले म्हणजे बलुतेदारापैकी एक होते। शेतीच्या कारणावरून कटुगण गावाचे कुलकर्णी व चौगुले यांच्यात वाद झाल्यामुळे पंजोबा हे कटगुण गाव सोडून पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खानवाडी येथे राहण्यास आले। त्यानंतर आजोबा शेरीबा यांचा जन्म खानवाडी येथे झाला। त्यानंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्यामुळे शेरीबा हे कुटुंबासह पुणे येथे स्थायिक झाले। त्यानंतर आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे पुणे येथील एका शेतकऱ्याकडे 3 भाऊ शेळ्या राखण्याचे काम करीत होते। त्या शेतकऱ्याने त्यांच्या कामावर खुश होऊन त्यांना फुलकामाचा व्यवसाय शिकविला। तेव्हापासून त्यांना गोरे आडनावाऐवजी फुले नावाने ओळखण्यास सुरुवात झाली। त्यानंतर भाऊ माधवराव पेशव्याच्या दरबारात फुले सजावटीचे काम करू लागले। त्यांच्या कामावर खुश होऊन पेशव्यांनी त्यांना फुलशेतीसाठी 35 एकर जमीन दिली। परंतु आजोबा शेरीबा यांच्या मृत्यूनंतर मोठा मुलगा राणोजी याने शेती व घर नावावर करून घेतले। त्यानंतर ज्योतिबा फुले यांच्या वडिलांनी भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला। 1828 साली ज्योतिबा फुले हे 9 महिन्याचे असताना आई चिमणाबाई यांचे निधन झाले। त्यावेळी बहुपत्नीकत्वाची पद्धत असताना देखील वडील गोविंदराव यांनी दुसरे लग्न केले नाही। आई चिमणाबाई यांच्या मृत्यूनंतर ज्योतिबा फुले यांचा सांभाळ वडील गोविंदराव यांची मानलेली बहीण सगुणाबाई यांनी केला। 1834 साली ज्योतिबा फुले यांनी प्राथमिक शिक्षणासाठी पुणे येथील पंतोजीच्या मराठी शाळेत प्रवेश घेतला। 1838 साली वडील गोविंदराव यांना काही लोकांनी ज्योतिबाला शिकवण्याऐवजी बागकाम करण्याचा सल्ला दिल्याने ज्योतिबांचे 4 वर्षे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शाळेतून काढून घेतले। प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर ज्योतिबा फुले हे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करू लागले। 1840 साली ज्योतिबा फुले हे 13 वर्षाचे असताना त्यांचा विवाह सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील खंडोजी नेवसे पाटील यांची 9 वर्षाची मुलगी सावित्रीबाई यांच्यासोबत झाला होता। 1841 साली गोविंदराव यांच्या बागेशेजारी राहणारे गफ्फर बेग मुन्शी व मिलिटरी लेजिट यांनी गोविंदराव यांना ज्योतिबांना परत शाळेत टाकण्याचा आग्रह केल्यानंतर ज्योतिबा फुले यांना माध्यमिक शिक्षणासाठी ख्रिश्चन मिशनरीच्या स्कॉटिश मिशन हायस्कूल पुणे येथे शाळेत प्रवेश घेतला। त्यानंतर 1847 पर्यंत ज्योतिबा फुले यांनी त्यांचे इंग्रजी शिक्षण पूर्ण केले होते। 1847 साली ज्योतिबा फुले यांनी थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ द मॅन या ग्रंथाचे वाचन केल्यानंतर ज्योतिबा फुले यांचे धार्मिक व सामाजिक सुधारणेचा आधार बनून मन परिवर्तन झाले। तसेच थॉमस पेन यांच्या जस्टिस ऑफ ह्युमॅनिटी व एज ऑफ रिजन या ग्रंथाचे वाचन केले होते। 1847 साली ज्योतिबा फुले हे त्यांचा ब्राह्मण मित्र सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्या लग्नाच्या वरातीत जात असताना एका माळ्याचा मुलगा
ब्राह्मणासोबत चालला आहे. हे पाहून काही ब्राह्मण लोकांनी त्यांचा अपमान करून निघून जाण्यास सांगितले. ही गोष्ट ज्योतिबा फुले यांच्या जीवनात क्रांतिकारक बदल घडवून आणण्यास कारणीभूत ठरली. ज्योतिबा फुले यांच्या गुरुकन्येला 9व्या वर्षी वैधव्य आल्यानंतर विद्रूप करण्यात आले. या घटनेचा त्यांच्या मनावर मोठा आघात झाला. ज्योतिबा फुले यांच्यावर संस्कृतमधील वज्रसूची व कबीरांच्या विप्रभती या बीजग्रंथातील भागांचाही प्रभाव होता. ज्योतिबा फुले यांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा शिवाजी महाराज व मार्टिन ल्यूथर यांच्याकडून मिळाली. ज्योतिबा फुले हे विद्यार्थी दशेत असताना इंग्रजांचे राज्य उलथून टाकण्याच्या कल्पनेने भारावून जाऊन 1848 साली ज्योतिबा फुले यांनी लहुजी वस्ताद साळवे यांच्याकडून दांडपट्टा व नेमबाजीचे शिक्षण घेतले होते. ज्योतिबा फुले यांना स्त्री शिक्षणाची प्रेरणा त्यांची मावस बहीण सगुणाबाई क्षीरसागर यांच्याकडून मिळाली. ज्योतिबा फुले यांनी महिलांसाठी शाळा सुरू करण्याची प्रेरणा अहमदनगर येथील मिशनरी स्कूलच्या मिस फरार यांच्याकडून मिळाली होती. 1848 साली ज्योतिबा फुले यांनी पुण्यातील बुधवार पेठेतील तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात मुलींसाठीची भारतीयांनी सुरू केलेली पहिली शाळा सुरू केली. सदर शाळा सुरू केल्यानंतर स्वतःची पत्नी सावित्रीबाई फुले यांची शिक्षक म्हणून नेमणूक केली. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आहे. त्यानंतर सावित्रीबाई फुले ह्या मुख्याध्यापिका झाल्या होत्या. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला मुख्याध्यापिका आहेत. तसेच मुलींची पहिली शाळा सुरू केल्याची दिनांक 3 ऑगस्ट अशी आहे. मुलींची शाळा सुरू केल्यानंतर शाळेत शिक्षक म्हणून केशव मवाळकर, सखाराम परांजपे, सदाशिव लोखंडे यांनी काम पाहिले. तसेच तात्यासाहेब भिडे, सदाशिव गोविंद हाटे, सखाराम यशवंत परांजपे, मोरो विठ्ठल वाळवेकर, जगन्नाथ सदाशिव हाटे, अण्णासाहेब चिपळूणकर, सदाशिव बल्लाळ गोवंडे, बापूसाहेब मांडे, केशव भवाळकर यांनी आर्थिक सहकार्य केले होते. मुलींची शाळा सुरू केल्यानंतर अन्नपूर्णा जोशी, दुर्गा देशमुख, सुमती मोकाशी, माधवी थत्ते, जर्नी कर्डिले व सोनू पवार अशा 6 विद्यार्थिनी होत्या. यामध्ये 4 ब्राह्मण, 1 मराठा आणि 1 धनगर अशा मुली होत्या. 1849 साली ज्योतिबा फुले यांचे वडील गोविंदराव यांना काही लोकांनी चुकीचा सल्ला दिला की तुमचा मुलगा ज्योतिबा याने सुरू केलेली मुलींची शाळा बंद करा. असे सांगितल्यानंतर गोविंदराव यांनी ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना शाळा बंद करण्यास सांगितले. परंतु ज्योतिबा फुले यांनी शाळा बंद न केल्यामुळे वडील गोविंदराव यांनी नाराज होऊन ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना घरातून काढून दिले होते. 19 मे 1852 साली ज्योतिबा फुले यांनी पुणे येथील वेताळपेठेत अस्पृश्य मुलांसाठी भारतातील पहिली स्वतंत्र शाळा सुरू केली. 19 मे 1852 रोजी प्रकाशित झालेल्या पुना ऑब्झर्व्हर या पत्रात असे मत व्यक्त केले होते की ज्योतिबांच्या शाळेतील मुलांची पटसंख्या ही सरकारी शाळेतील मुलांच्या पटसंख्येपेक्षा 10 पटीने जास्त आहे. यावरून ज्योतिबांच्या शाळेतील शिक्षणाचा दर्जा खूप चांगला होता हे दिसून येते. 1848 ते 1852 या कालावधीत ज्योतिबा फुले यांनी पुणे व सातारा परिसरात 17 शाळा सुरू केल्या होत्या. 1852 साली ज्योतिबा फुले यांनी पुणे येथील दलितांसाठी पहिले वाचनालय सुरू केले होते. 1852 सालापर्यंत स्त्री शिक्षण व अस्पृश्यांसाठी शिक्षण यामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ब्रिटिश सरकारच्या वतीने डेक्कन कॉलेजचे प्राचार्य मेजर कॅन्डी रिव्ह्ज यांनी विश्रामबाग पुणे येथे ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा सत्कार करून 19व्या शतकातील एक उत्तम शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांची प्रशंसा केली होती. तसेच मेजर कॅन्डी रिव्ह्ज हे ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेल्या शाळेंना पुस्तके पुरवित होते. 1848 ते 1853 या 5 वर्षात ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेल्या शाळेतून 240 मुली शिकून बाहेर पडल्या होत्या. ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना मुलबाळ झाले नाही, म्हणून सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबा फुले यांना दुसरे लग्न करण्याचा आग्रह धरला. परंतु ज्योतिबा फुले म्हणतात की जर स्त्रीला दुसरे लग्न करण्याची परवानगी नाही तर पुरुषाला हा अधिकार कोणी दिला, असे म्हणून दुसरे लग्न करण्यास स्पष्टपणे नकार दिला. 10 सप्टेंबर 1853 साली
महार इत्यादी लोकांना विद्या शिकवण्याकरिता मंडळी या नावाने संस्था काढली होती. 1854 साली महात्मा फुले यांनी स्कॉटिश मिशनरी शाळेत अर्धवेळ पगारी शिक्षक म्हणून नोकरी केली होती. 1855 साली महात्मा फुले यांनी पुणे येथे भारतातील पहिली रात्रशाळा सुरू केली होती. या शाळेत दिवसभर काम करणारा मजूर वर्ग तसेच शेतकरी शिकण्यासाठी येत होते. 1855 साली तुकाराम तात्या पडवळ यांनी लिहिलेल्या जातिभेद विवेकसार या ग्रंथाचे द्वितीय आवृत्तीचे उद्घाटन महात्मा फुले यांनी केले होते. 1856 साली काही सनातनी लोकांनी महात्मा फुले यांना मारण्यासाठी 1000 रुपयाची सुपारी देऊन धोंडीराम महादेव कुंभार व सज्जन रोडे यांना पाठविले होते. त्यानंतर महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल माहिती झाल्यावर महात्मा फुले यांचे अनुयायी बनले. यामध्ये सज्जन रोडे हे महात्मा फुले यांचे अंगरक्षक बनले, तर धोंडीराम कुंभार हे सत्यशोधक समाजाचे आधारस्तंभ बनले. ब्रिटिश सरकारने महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य पाहून दक्षिणा प्राईज फंडाद्वारे त्यांना शैक्षणिक कार्यास मदत करीत होते. महात्मा फुले यांनी विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करून बहुपत्नीत्व, बालविवाह, केशवपण, जरट विवाह, सतीप्रथा, वाघ्या मुरळी प्रथा या अनिष्ट प्रथांचा विरोध केला होता. 8 मार्च 1860 साली महात्मा फुले यांनी पहिला पुनर्विवाह घडून आणला होता. महात्मा फुले यांनी पंडिता रमाबाई व लेले शास्त्री यांनी धर्मांतर करू नये म्हणून प्रयत्न केला होता. 1863 साली विधवा पुनर्विवाहास बंदी असल्यामुळे अनेक तरुण विधवा स्त्रिया कोणत्या तरी वासनेला बळी पडून त्यांच्याकडून गरोदर राहून अशा स्त्रिया नवजात बालकांना जन्म देऊन नंतर त्यांची हत्या करून टाकून देत होते. अशा टाकून दिलेल्या मृत बालकांना महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पाहिले होते. त्यावर उपाय म्हणून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी 28 जानेवारी 1863 साली स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून सर्व बालकांच्या संगोपन करण्याची जबाबदारी स्वतः सावित्रीबाई फुले पाहत होत्या. या बालहत्या प्रतिबंधक गृहाच्या दारावर पाटी लावली होती की विद्वांनी येथे या, आपण सुरक्षितपणे बाळंत व्हा, सर्व काही गुप्त ठेवले जाईल व मुलाचे संगोपन केले जाईल अशी पाटी प्रवेशद्वारासमोर लावली होती. स्वतःला मुलबाळ नसल्यामुळे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्याच बालहत्या प्रतिबंधक गृहातील नातू घरातील काशीबाई या ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे नाव यशवंत ठेवले. यशवंत यास शिकवून डॉक्टर केले होते. 1864 साली महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरात अनाथ मुलांसाठी बालिकाश्रम सुरू केले होते. 1865 सालापर्यंत पतीचे निधन झाल्यानंतर स्त्रिया पुनर्विवाह करत नव्हत्या. तसेच पतीच्या निधनानंतर विधवेच्या डोक्यावरील केस कापून चेहरा विद्रूप करण्याची प्रथा होती. त्यावेळी महात्मा फुले व त्यांचे सहकारी नारायण मेघाजी लोखंडे यांनी मिळून केशवपण विरुद्ध तळेगाव ढमढेरे व ओतूर पुणे येथील नाभिकांना संघटित करून त्यांचा केशवपण विरुद्ध संप घडवून आणला होता. न्हावी समाजाने केशवपण विरुद्ध केलेला हा देशातील पहिला संप होता. 1868 साली महात्मा फुले यांचे वडील गोविंदराव फुले यांचे निधन झाले होते. 1866 ते 1868 दरम्यान महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. 1868 साली महात्मा फुले यांनी दुष्काळात अस्पृश्यांना पाणी उपलब्ध व्हावे म्हणून आपले स्वतःच्या घरातील पाण्याची विहीर अस्पृश्यांसाठी खुली करून दिली होती. 1869 साली महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांच्या रायगड येथील समाधीचा जीर्णोद्धार केला होता. त्यावेळी महात्मा फुले यांनी शिवाजी महाराज यांच्यावर रचलेल्या पोवड्यामध्ये स्वतःला कुळवाडी भूषण ही उपाधी लावून घेतली होती. 24 सप्टेंबर 1873 साली महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना पुणे येथे केली होती. सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य सर्व साक्षी जगतपती, त्याला नकोची मध्यस्थी. सत्यशोधक समाजाची स्थापना करण्याचा उद्देश सत्यशोधक समाज ही प्रभावी संघटना उभी करून वरिष्ठ वर्गाविरुद्ध व्यापक संघर्ष उभा करणे तसेच बहुजन समाजाला धार्मिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करणे. सत्यशोधक समाजाची बैठक दर रविवारी भाऊ मनसाराम यांच्या घरी होत असे. सत्यशोधक समाजाची पहिली लोकशाळा भिलारे मंडळींनी भिलार येथे स्थापन केली होती. कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, डॉक्टर विश्राम धोले,
हरी चिपळूणकर हे सत्यशोधक समाजाचे प्रमुख कार्यकर्ते होते. महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक समाजाची धुरा सांभाळली होती. सत्यशोधक समाजाचा प्रभाव असणारे व्यक्ती: 1. राजश्री शाहू महाराज, 2. कर्मवीर भाऊराव पाटील, 3. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. 25 डिसेंबर 1873 साली बजूबाई ज्ञानोबा निंबाळकर यांची कन्या राधाबाई ज्ञानोबा निंबाळकर व सीताराम जाबाजी आल्हाट यांचा महात्मा फुले यांनी सत्यशोधक पद्धतीने पहिला विवाह केला होता. 1875 साली महात्मा फुले यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर व पुणे येथील शेतकऱ्यांनी सावकारशाही विरुद्ध बंड केला होता. यामध्ये नांगर चालणार नाही व जमीन पिकणार नाही याला खतफोडीचे आंदोलन म्हणतात. सदरचा बंड खतफोडीचे बंड म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच शेतकऱ्याच्या जमीन सावकाराकडे जाऊ नये म्हणून महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांची चळवळ उभी करून सरकारला ऋणमुक्ततेचा कायदा करणे भाग पाडले होते. 1875 साली भारतीय समाजसुधारक तसेच आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती यांनी पुणे येथे भेट दिली. त्यावेळी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे व महात्मा फुले यांनी दयानंद सरस्वती यांची हत्तीवरून भव्य मिरवणूक काढली होती. 1875 साली महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. त्यावेळी महात्मा फुले यांनी त्यांचा मित्र डॉक्टर शिवाप्पाच्या मदतीने दुष्काळग्रस्त व्यक्तींना मदत करण्याच्या उद्देशाने धनकवाडी पुणे येथे व्हिक्टोरिया बालिकाश्रमात अन्नछत्र उभारले होते. या अन्नछत्राच्या ठिकाणी सावित्रीबाई फुले स्वतः व त्यांच्या मैत्रिणींच्या मदतीने स्वयंपाक करीत होत्या. सदर दुष्काळ काळात महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजातर्फे 52 अन्नछत्रे चालवली होती. सदरचे अन्नछत्र 1877 पर्यंत कार्यरत होते. 1876 ते 1882 या 6 वर्षाच्या काळात महात्मा फुले यांची पुणे नगरपालिकेचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती. 1876 साली महात्मा फुले यांनी स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी हरी शिंदे व कृष्णराव भालेकर यांच्या मदतीने पुणा कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी या नावाची कंपनी स्थापन करून कंत्राटदाराचा व्यवसाय सुरू केला होता. यावेळी त्यांनी खडकवासला धरण, पुणे सातारा कात्रज बोगदा, एरवडा पुलाचे काम व पुण्यातील रस्त्याची कामे हाती घेतली होती. 1877 साली महात्मा फुले यांनी पुणे नगरपालिकेत शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी सक्तीच्या शिक्षणाचा ठराव मांडला होता. पुणे नगरपालिकेत असताना मजुरांना बोनस मिळवण्याची पद्धत ज्योतिरावांच्या प्रयत्नाने सुरू झाली होती. महात्मा फुले यांनी कामगार स्त्रियांना सकाळी 6 वाजल्यापूर्वी तसेच संध्याकाळी 6 वाजल्यानंतर कामावर येऊ नये तसेच विश्रांतीसाठी कामावर सुट्टी द्यावी असा ठराव मांडला होता. 1877 साली कृष्णराव भालेकर यांनी महात्मा फुले यांच्या मदतीने दीनबंधू हे साप्ताहिक सुरू केले होते. ज्या साप्ताहिकातून सत्यशोधक समाजाचे कार्य प्रसिद्ध केले जात होते. 1880 पासून नारायण मेघाजी लोखंडे यांनी दीनबंधूचे व्यवस्थापन पाहत होते. अंबलहरी हे वृत्तपत्र सत्यशोधक समाजातर्फे चालविले जात होते. व्यंकू बाळोजी काळेवार यांनी 1200 रुपये खर्च करून सत्यशोधक समाजाला छापखाना विकत घेऊन दिला होता. 18 जुलै 1880 साली मद्यपानास विरोध म्हणून महात्मा फुले यांनी पुणे नगरपालिकेच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षाला पत्र लिहिले की पुणे शहरात भरवस्तीत दारूचे गुप्ते उघडल्यामुळे लोकांच्या आरोग्याला अपाय होत आहे. त्यामुळे अनेक कुटुंबाचा सर्वनाश होईल. त्यामुळे सदरची लोकवस्तीतील दारूची गुप्ते बंद करावे असे कळविले होते. 1882 साली ब्रिटिश सरकारने भारतातील शिक्षणाचा प्रसार पाहण्यासाठी विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला होता. या आयोगासमोर महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षणावर जास्तीत जास्त भर देऊन 12 वर्षाखालील मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे. तसेच शाळेंना अनुदान, प्रशिक्षित शिक्षक, आदिवासी जाती जमातींना शिक्षणास प्राधान्य, प्राथमिक शाळेची संख्या वाढ व इतर मागण्यांचा समावेश होता. 16 नोव्हेंबर 1882 साली स्त्री शिक्षणाचे आद्यजनक म्हणून ब्रिटिश सरकारने महात्मा फुले यांचा गौरव केला होता. 1882 साली लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांना बर्वे प्रकरणात अटक होऊन 101 दिवसांची शिक्षा झाल्यानंतर ज्योतिबा फुले यांच्या सांगण्यावरून व्यापारी रामशेठ उखणे यांनी टिळक व आगरकर यांना जामीन दिला होता.
त्यानंतर टिळक व आगरकर यांनी महात्मा फुलेंचा पुण्यात सत्कार केला होता. 1882 साली बुलढाणा जिल्ह्यातील ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिले म्हणून त्यांचे कौतुक केले होते. 1884 साली महात्मा फुले यांचे सहकारी श्री नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई येथे बॉम्बे मिल अँड असोसिएशन सोसायटी या नावाची भारतातील पहिली कामगार संघटना स्थापन केली. महात्मा फुले यांनी शेतमालाच्या विक्रीसाठी पेढी स्थापन करून संकरित बियाणांपासून संकरित भाजीपाला पिकवण्यासाठी पुढाकार घेतला होता. तसेच शेतकऱ्यासाठी जातिवंत जनावरांची पैदास, फलोत्पादन शास्त्र, वनांचे संरक्षण या दूरदर्शी संकल्पना महात्मा फुले यांनी मांडल्या होत्या. महात्मा फुले यांनी मांडलेली चतुसूत्री 1. सदाचार, 2. विवेक, 3. न्यायप्रियता, 4. सहिष्णुता ही आहे. जुलै 1887 साली महात्मा फुले यांनी त्यांची सर्व संपत्ती मृत्यूपत्र करून वारसदार म्हणून दत्तक मुलगा यशवंत याच्या नावे केली होती. 2 मार्च 1988 मध्ये व्हिक्टोरिया राणीचा पुत्र ड्यूक कॅनॉटने भारताला भेट दिली होती. त्यावेळी कार्यक्रमात महात्मा फुले हे शेतकऱ्याच्या वेशात जाऊन ड्यूक यांना शेतकऱ्यांच्या स्थितीबाबत निवेदन देऊन हिंदुस्थानाचे हित करायचे असेल तर शेतकऱ्यांचे अज्ञान घालवून त्यांना प्राथमिक शिक्षण मोफत द्यावे अशी मागणी केली होती. 11 मे 1888 साली महात्मा फुले यांचे 60 वर्ष वय पूर्ण झाल्याबद्दल तसेच त्यांनी समाज सुधारणाविषयक केलेल्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील जनतेने मुंबईमधील मांडवी येथील कोळीवाडा हॉलमध्ये ज्योतिबा फुले यांच्या राव बहादूर वड्डेकरांच्या हस्ते सत्कार करून वड्डेकरांनी ज्योतिबा फुलेंना महात्मा ही पदवी बहाल केली. आधुनिक भारतातील पहिला आंतरजातीय विवाह 4 फेब्रुवारी 1889 साली सत्यशोधक समाजाच्या वतीने महात्मा फुले यांचा दत्तक मुलगा यशवंत आणि सत्यशोधक समाजाचे नेते ज्ञानोबा कृष्णाजी ससाणे यांची मुलगी राधा उर्फ लक्ष्मी यांचा विवाह सत्यशोधक पद्धतीनुसार करण्यात आला होता. 1889 साली मुंबईमध्ये काँग्रेसचे 5वे अधिवेशन भरले होते. त्यावेळी महात्मा फुले व सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी अधिवेशनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ 30 फुटी शेतकऱ्याचा पुतळा उभारून राष्ट्रीय सभेला शेतकऱ्याच्या दुरावस्थेची जाणीव करून दिली होती. 28 नोव्हेंबर 1890 साली महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन झाले. अंत्ययात्रेच्या वेळी टिटवे धरतो त्याला वारसा हक्क मिळतो म्हणून महात्मा फुले यांचे पुतण्यांनी यशवंत यास टिटवे धरण्यास विरोध केला. त्यावेळी सावित्रीबाई फुले यांनी मोठ्या धैर्याने पुढे येऊन स्वतः टिटवे धरून स्वहस्ते ज्योतिबा फुले यांना अग्नी दिला होता. पत्नीने पतीच्या चितेला अग्नी दिली हे भारतीय इतिहासातील पहिलेच उदाहरण होते. महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर 3 प्रमुख चळवळी झाल्या आहेत. 1. नारायण मेघाजी लोखंडे व कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेली कामगार चळवळ. 2. केशवराव जेधे व भवाळकर यांनी सुरू केलेली ब्राह्मणोत्तर चळवळ. 3. शिवराम जायंदा कांबळे व गणपत फलगावकर यांनी सुरू केलेली दलित उद्धाराची चळवळ. या चळवळीचा वसा पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चालविला होता. महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाचे काम पाहणारे कार्यकर्ते 1. कृष्णराव भालेकर, 2. डॉक्टर विश्राम रामजी धोले, 3. डॉक्टर संतोजी रामचंद्र लाड, 4. नारायण मेघाजी लोखंडे, 5. पंडित नामदेव कुंभार, 6. डॉक्टर यशवंत फुले, 7. रामय्या व्यंकय्या अय्यावारू, 8. व्यंकू काळेवार, 9. जया कराडी लिंगू व इतर होते. महात्मा फुले यांची ग्रंथसंपदा 1. 1855 तृतीय रत्न, 2. 1869 छत्रपती शिवाजीराव भोसले यांचा पोवाडा, 3. 1869 ब्राह्मणांचे कसब, 4. 1869 विद्या खात्यातील ब्राह्मण पंतोजी पोवाडा, 5. 1873 गुलामगिरी हा ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना समर्पित केला, 6. 1883 शेतकऱ्याचा आसूड, 7. 1883 अस्पृश्यांची कैफियत, 8. 1885 सत्सार भाग
01 9 1885 सत्सार भाग 2 10 1885 इशारा 1890 सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर 1891 साली प्रसिद्ध झाला. महात्मा फुले यांच्या मते सत्य हाच मानवी धर्म असून त्यासारखा दुसरा कोणताही धर्म नाही. महात्मा फुले यांनी पंडिता रमाबाईंच्या विद्वत्तेचा गौरव करून सत्शील व सत्यशोधक साध्विनी असल्याचा उल्लेख केला आहे. महात्मा फुले म्हणतात की शेतकऱ्याचे 3 शत्रू आहेत. 1 ब्राह्मण भिक्षुकशाही, 2 नौकरशाही, 3 सावकारशाही. ज्योतीने ज्योत लावा, एक निरक्षर साक्षर करा हा शिक्षणाबद्दलचा संदेश जनतेला महात्मा फुले यांनी दिला होता. स्त्री शिक्षणाला टाहो फोडणारे पुरुष म्हणून महात्मा फुले यांना ओळखतात. शेतकऱ्याच्या प्रश्नांना वाचा फोडणारे व त्यांच्यावरील अन्यायाची दाद मागणारे पहिले महाराष्ट्रीयन विचारवंत म्हणून महात्मा फुले यांचा गौरव केला जातो. 1932 साली महात्मा गांधी एरवड्यात असताना म्हणतात की लोक मला महात्मा म्हणत आहेत, परंतु खरे महात्मा तर ज्योतिबा फुले आहेत. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक म्हणजे सत्यशोधक समाजाचे बायबल आहे. महात्मा फुले यांचा शब्दगौरव. 1 महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक. 2 स्त्रियांचा उद्धारकर्ता. 3 आधुनिक भारताचे पहिले समाजक्रांतिकारक. 4 आद्य दलितोद्धारक. 5 स्त्री शिक्षणाला टाहो फोडणारा पुरुष. 6 खऱ्या लोकशिक्षणाचा शिल्पकार. 7 पतितांचा पालनहार. 8 आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक अग्रदूत. 9 महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा काढणारा समाजसुधारक. 1977 साली भारतीय टपाल खात्याने महात्मा फुले यांच्या नावाने 25 पैशाचे टपाल तिकीट प्रकाशित केले आहे. क्रॉम्फर्ड मार्केट मुंबई, सेंट्रल मार्केट जळगाव, भाजी मंडई नागपूर, भाजी मंडई पुणे या ठिकाणांना महात्मा फुले मार्केट असे नाव देण्यात आले आहे. राहुरी कृषी विद्यापीठ अहिल्यानगर यास महात्मा फुले कृषी विद्यापीठ असे नाव देण्यात आले आहे. 2003 साली भारतीय संसदेच्या प्रांगणात महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्मदिन 11 एप्रिल हा दिवस महाराष्ट्र शासनाकडून शिक्षक हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो. महात्मा फुले यांच्याविषयी गौरवोद्गार. 1 हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन, बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड. 2 महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग, राजश्री शाहू महाराज. 3 बहुजन समाजाला अज्ञानातून वाट काढून त्याला अर्वाचीन काळी जगविणारे देशातील पहिले पुरुष राजश्री शाहू महाराज. 4 हिंदू समाजातील बहुजन समाजाला स्वजागृत व आत्मावलोकन करायला लावणारा पहिला माणूस तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी. 5 महात्मा फुले हे सामाजिक गुलामगिरीविरुद्ध बंड करणारे पहिले पुरुष लक्ष्मणशास्त्री जोशी. 6 आद्य दलितोद्धारक, पतितांचा पालनवाला महर्षी वी रा शिंदे. 7 रानफळाची उपमा दिली महर्षी वी रा शिंदे. 8 बुकर टी वॉशिंग्टन महाराज भाऊराव पाटील. 9 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा हू वेअर द शुड ड्रेस हा ग्रंथ महात्मा फुले यांना अर्पण केला होता. 10 महात्मा फुले महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स माधव बागल. 11 महाराष्ट्रातील पहिला सोशलिस्ट रा पंढरीनाथ पाटील. 12 ज्योतिबांचे नाव ज्योती आणि ज्योती म्हणजे ज्योत, ज्या ज्योतीने समता मानवता विवेकवाद यावर प्रकाश टाकून राष्ट्रास खरा मार्ग दाखविला. महात्मा फुलेंचे चित्रकार धनंजय कीर. 13 भारतीय समाजक्रांतीचे जनक आणि भारतीय सामान्य जनतेच्या नवयुगाचा प्रेषित धनंजय कीर. 14 ज्योतिबा फुले हे रशियन क्रांतीपूर्वीचे पहिले कम्युनिस्ट होते. रशियन क्रांतिकारक व ज्योतिबात फरक एवढाच की एकात अंधश्रद्धा होती तर एकात बाह्यभूक होती. वी रा शिंदे. 15 राष्ट्ररूपी बागेतील सामाजिक एकतेच्या वाढीला विरोध करणारे तण बांडगुळे उपटून काढणारा फुलमाळी धनंजय कीर. 16 आधुनिक भारताचे पहिले समाजक्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.
17. ज्योतिबांनी स्त्री जीवनाच्या बंधनांना तडा घालवीत तिला स्वातंत्र्याचा मार्ग चोखाळण्यास समर्थ बनविले. धनंजय कीर. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून कमेंट करा आणि शेअर करा. तसेच चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.